यार पाऊस बघा किती पडतोय, शेवटी भिजत ह्याचीच गाडी घेऊन आलो आता. करता क्वेश्चन काय, त्याला बघितला नाही बोलते गाडी चालवताना, गाडी चालवल ना बोलतोय. हॅपी बर्थडे मयुरेश, डिलिव्हरी घ्यायला बघ ट्रॅक वर. हा चला जाऊ दे. घरी पण केक कापला म्हणतो ए बाबा थांब ना, लाईटला लाईटला आपण मागचा ब्लॉग एंड केला आणि इथून आता पुढल्या ब्लॉगची सुरुवात करतोय. तर तुम्हाला मागच्या ब्लॉगला थोडीशी ज्यांनी बघितला नसेल त्याच्यासाठी परत सांगतो की आज काहीतरी स्पेशल आहे आणि कुठली तरी नवीन डिलिव्हरी आज आपण घेणार आहोत. तर आणि आज आपल्या मित्राचा आहे बर्थडे, तर ते लोक सगळेजण येतात, त्याला पण विश करूया. आणि काय कोणती डिलिव्हरी घेतोय, कोणासाठी घेतोय, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळतीलच. तर गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता मी काय झालं, ते कार्ड घ्यायचं होतं, जे आधीचा ब्लॉग बघितलं नसेल त्यांच्यासाठी थोडीशी लिंक लावून देतो, नसेल बघितलं जाऊन बघत एकदा. तर ते कार्ड घ्यायचं होतं म्हणून मी आलो होतो, मेमरी कार्ड, त्याच्यामुळे समोरचा अँगल पण प्रॉपर झाला, त्याच्यामुळे मी ह्यांच्या आधी पोहोचलो. त्याच्यामुळे तो आधीचा ब्लॉग आपण इथं एंड केला, इथून परत आपला हा पुढला ब्लॉगची सुरुवात केली आणि डिलिव्हरी घ्यायची. त्याच्यामुळे मी शोरूमला पोहोचलेलो आहोत. आता कुठली गाडी घेतोय, काय घेतोय ते मंथनला वगैरे सगळ्यांना येऊ द्या. बाकीच्यांना फोन लावला, ते ऑन द वे आहेत, ते आले की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्यांची मेन माणसांची वाट बघता बघता ओमकार आला. ओमकारचा क्लास संपला, कालच सांगितलेलं क्लास संपला की मी येईन. जवळपास 12 वाजले, त्यांना फोन करून जवळपास झाला थोडा अर्धा 15-20 मिनिटं जास्त झाली असतील. म्हणलं अजून येतील आलेत नाही. आता आम्ही वाट बघत बसलो, गाडी तर रेडी आहे, समोर पडदा वगैरे टाकून ठेवलेला आहे. ही यांची बाकी आता काय नंतर झालेला प्रोसेस माहिती नाही, ते साईन वगैरे घेतील आणि बाकी गाडी रेडी आहे. आम्ही वाट बघतोय ही यायची. आता हा एक याच्यात जॉईन झालाय. अरे उत्सव मूर्ती कुठं आहे, तुम्ही आलेत मागून. मयुरेश डिलिव्हरी घ्यायला बघ ट्रॅक वर. अरे तो उत्सव मूर्ती कुठे तुमच्या पुढे आलाय तो, मग आधी निघाला पोहोचला येत नाही, गाडी तयार आहे तिकडं पडदा टाकून. आता तुम्हाला ते ह्याच्या बोलण्यावर हिंट आलीच असेल की मंथनचा बर्थडे, त्याच्या गाडी घ्यायचं चाललं होतं कधीपासून, त्याचीच गाडीची डिलिव्हरी त्यासाठी आलोय. आणि गाडी कोणची पण असो, आपल्या फॅमिलीमध्ये शेवटी ती येते. तर माणूस उशीर येणार तो पण लवकर आले. अरे मी तेच बोललो त्याला, याला तुम्ही सांगितलं काल एवढा शिकवलं, तो आधी आला तुमच्या. मंथन येते, मला 4 वेळा फोन करते, हॅलो कुठे आहे, मला वाटलं गाडी बिडी बाहेर घेतली, आता चालला गाडी तिला पडद्याला टाकून तिथे ठेवलंय गाडी, तिथे आता टाकून ठेवली. तुला फोन केला, बोल पुढं आहे, मी बोला येते आलाय, बोललो रस्त्याच आहे, टाकून ठेवलं सगळं गाडी. आम्ही घरी गेलो ना, त्याच्या अर्धा तास आधीच निघालेला. कुठं पोहोचले आहे ना, सगळे जेवढे आम्ही येणार होतो सगळेजण जमलोय. आणि मेन ज्याची गाडी घ्यायची आहे तो माणूसच गायब आहे. गाडी ते मग मी बोललो, माणसं आमचे अर्धे आहेत, ते गाडी पडद्याला टाकून सगळं रेडी करून ठेवलंय. ओमकार पांडवचं मन झालं 400. हायला ओमकार, ओमकारचा क्वेश्चन काय, त्याला बघितला नाही बोलते गाडी चालवताना, गाडी चालवल ना बोलतोय. आता समजा तिथून जर व्यवस्थित काढली नाही, पण तो तू बघितलास चालवतो ना. हा ते म्हणजे मी पण नव्हतं बघितलं त्याला, म्हणून बोलतोय. युनिकॉर्न आधीने आणलेली ती युनिकॉर्न ना, मला नाही आठवत त्याला बघितलेला. नाही चालवत असेल तो, मी मला नाही आठवतो असं बोलतोय. कसं आहे आत्ता पोहोचलाय, किती 1 तास थांबलो, 1 तास जास्त काय म्हणतात. तिकडे गाडी पण रेडी आहे, मग कसं रेडी होतं सगळं, ह्याचीच वाट बघत थांबलो. कसं आहे सगळी आमची माणसं पोहोचलेली, आमचा मेन माणूस आहे ना तो गायब होता. बघूया त्यांचं काय ते फॉर्मॅलिटी करूया. ठेव हॅपी बर्थडे. आणि काय बाबा, अरे कुठं जा 1 वाजता डिलिव्हरी आहे. अरे विश केलंस की नाही. अरे कंटाळली मला पण कंटाळा, अरे पोरं फोन पण उचलत नाही. जर दुसरी डिलिव्हरी असते तर म्हणता आता गाडी घेतलंय, गाडी आता रिव्ह्यू करूया. 3, 2, 1. N160 बर्थडेच्या निमित्ताने मुहूर्त लागला आणि गाडी आली. चल चालू कर. मयुरेशला उडवशील
बाजूला चल जाऊ दे आलोच. ओके तर आता डिलिव्हरी पार्ट डन झालं सगळं. तो थोडंसं बँकेत काम होतं म्हणून लेट झालं यायला. तर ऑल ओके. गाडी वगैरे घेतली. आता इथून डायरेक्ट बाईकवर भेटूयात मला. चलो जी चलो निकल लेते हैं इधर से. चला येऊ दे पेट्रोल भरून आम्ही इथेच थांबूया. जायचं आहे कुठे? हां बाहेर पडूया. चलो सेट. ते दोघं जण आले. मी पुढं आलो ना, नाही तर माझ्या गाडीवर पण एकदा आला असतं परत प्रॉब्लेमच झाला असता. आता माझी पण गाडी आहे खाली, ओमकारची पण गाडी आहे खाली, आणि तो गेला त्याची गाडी पण आता खाली आहे. तो गेला सध्या पेट्रोल भरायला. घरी घरी आता नाही कुठं दुसरं घरी. चलो आता खरी ही मजा येते ना. आता डिलिव्हरी झाली मस्त. म्हणजे आपल्याला पण भारी वाटतं, कारण कसं आहे शेवटी आपल्या फॅमिलीमध्ये गाडी येते, मित्रांकडे आली म्हणजे शेवटी त्याच्यामुळे कोणी पण घेतलं तरी आपल्याला आनंदच होतो. सगळे जसे आहेत तसे एक एक करून सगळे पुढे जाऊ दे, मागे कोण राहायला नको, तरच त्यात मजा आहे ना. सगळे एका आहे नाही. आता माझी आता एक गाडीची कमतरता होती, म्हणजे बाहेर जायचं असलं की कसं सगळ्यांकडे स्कूटी वगैरे होती. आता ही एक गाडी वाढली म्हणजे अजून टेन्शन नाही. अरे हो हे बघ गाडीचा प्रॉब्लेम. चल 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 अंतन. बरं एक तर काहीतरी गपला वाटतं मला अजून, पण त्यांनी बघितलं पण काहीतरी नाही अजून वाटत मला लागतंय असं. चलो जी चलो. ओमकार शेट आमच्या पुढे आला. गेला रे तो, फास्ट गेला एकदम. आला पुढे आमच्या. याला मी बोलो सुसाट निघालास एकदम. आरामात चलो भाई नो गुरु. काय झालं? हाय हाय येतात. मस्त वाटतं चालवायला. स्कूटीपेक्षा पिकअपमध्ये कसा फरक पडला असेल लगेच. आणि हे मीटर कन्सोल पण मस्त आहे इथं, मस्त दिसतं एकदम. आणि ब्लॅक कलर घेतला ते बरं आलं, असं अजून उठून दिसतंय मग एकदम कडक. रिटर्न घरी. हे लोक आहेत पाठी. मी जरासं बोललो, मी आलो पुढे. आता जेवूया, थोडासा आराम करू जेवून. नाही आराम कसला, तो आधीचा ब्लॉग आहे तो एडिट करते, तो एडिट करू, कारण तो उद्या परत अपलोड करावा लागेल. म्हणजे हा बघते तो हा नंतर असेल, पण तो आधी त्याचे ब्लॉग अपलोड होईल तेव्हा तो एडिट करावा लागेल. आणि संध्याकाळी तर पार्टी वगैरे होईलच, काय होईल ते तेव्हा दाखविणार, कारण केक कटिंग वगैरे ते होणारच आहे. घरी होईल कुठे होईल माहिती नाही, ते प्लॅनिंग नाही, पण केक कटिंग होईल. बाकी पार्टी काय होते ते बघूया संध्याकाळी. आणि इथून मग संध्याकाळी आता डायरेक्ट भेटूया, संध्याकाळी कंटिन्यू करू या ब्लॉगला. कारण का तर सध्या त्या ब्लॉग एडिटिंगला बसतोय, जेवतोय घरी जाऊन एडिटिंगला बसतोय, आणि मग संध्याकाळी डायरेक्ट सेलिब्रेशनला भेटूया. बाकी आता पोचलो घरी. यार पाऊस बघा किती पडतोय. शेवटी भिजत ह्याचीच गाडी घेऊन आलो आता. जराशी गाडी पण चालवली, पण मजा आहे, मस्त आहे. म्हणजे आधीच्या गाड्यांपेक्षा ना यांचं इंजिन भरपूर स्मूथ झालंय आणि चालवलं पण मजा येते. आणि हा बघा हा इकडे केक न्यायला आलोय. त्यांच्या घरचा पण एक आहे केक सांगितलेला, आम्ही पण एक केक घेतोय. आमच्याकडला पॅटीस आहेत आणि बाहेर आहे पाऊस, त्याच्यात आम्ही ऑलरेडी घेतलोय. आता कसं काय नेणार काय माहिती. जाईपर्यंत केक तर पाणी होईल. डायरेक्ट वरती पिस्ता खाल्ला गावात. पावसाने हल्ला बोलला. पण हे आताच्या गाड्यात ना 160 हे आताच्या लेटेस्ट वर्जन, त्याच्यामुळे यांचं इंजिन आहे ना, आता आपली पण आधीची आहे, पण आपल्या ह्याच्यापेक्षा अजून यांचं इंजिन स्मूथ झालंय. पाऊस जाणवतंय, व्हायब्रेशन बाकीचं स्मूथ सगळं मस्त वाटतंय चालवून, मजा आली. परंतु झालो तर चला आता केक कसा मिळतो ते बघतोय. प्रॅक्टिस घेतला आम्ही. हॅपी बर्थडे डे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मंथन, हॅपी बर्थडे टू यू. हा हा चला जाऊ दे. हा काय कसं आहे ना.
थांब 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 काका ना उतरू डोंगरावर होता मस्त ना मगाशी घरी पण केक कापला म्हणतात ए बाबा थांब ना ए लाईट लाव ए नको लाईट नको. आणि आता आलं सार्थकली तिथे ते कॉटेज बांधलेले आहेत तिथे आलोय कारण त्याला फोन केला तर सगळे जण होते आम्ही आहोत. आता आपल्याकडला तो केक आहे ना तो आता कट करूया त्याच्यामुळे बघा सगळी पब्लिक आपली जमलंय. सार्थक ओमकार गौरव हे दोघं जण काय झालं काय जमलं तर आता ही सगळी पार्टी होणार आहे इकडे सगळ्या वस्तू ए भाई थांब स्पीकर लावा ए बाबा इथं बस वर केक घेऊन बेटा हा लागलं जरा या सगळे क्या Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Manthan. Happy birthday to you. बर्थडेची पार्टी झाली शेवटचा प्रोग्राम आहे भोजनाचा मंथन कडून बाकी मंथनचा बर्थडे तर संपायला फक्त अर्धा तास बाकी आहेत त्याच्यामुळे आधी जेवण घेते म्हणजे बर्थडे संपला. तर इथपर्यंत पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलात आणि आता धमाल झाली सगळ्यांची. आणि आमचा मेन ओमकार येत नव्हता तरी ओमकार हा प्रमुख आकर्षक ओमकारला आणलाय. व्हिडिओ बघितलात काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन बाय.